गांभीर्याने घेण्याची आज आवश्यकता। उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, मूर्तिजापूर इथं जागतिक दिव्यांग दिन गट साधन केंद्र पंचायत समिती मूर्तिजापूर व स्माइल चाइल्ड चॅरिटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमान तालुकास्तरीय जागतिक दिव्यांग दिन व सप्ताह साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रम भारतीय ज्ञानपीठ सभागृहामध्ये पार पडला। या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव तथा श्रीमती हिमा जोशी, सिनियर लिओलॉजिस्ट अमरावती यांची मुख्य उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून रीतसर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। दिलीप सरदार, केंद्र प्रमुख श्री संतोष पाठक, सचिव भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, श्रीमती नीता इंगळे, मुख्याध्यापिका भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, रुपाली केतन तिडके, सामाजिक कार्यकर्त्या, गरिमा खंडेलवाल, अध्यक्ष स्माइल चॅरिटी संस्था, विलास वानखडे, अध्यक्ष नेहरू युवा बहु क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी, चंदन अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते तथा स्माइल चॅरिटी यांच्या गिरिमा खंडेलवाल, जय वर्मा, भूमी गंगणानी, मयुरी सारडा, ममता वर्मा, धनश्री वर्मा, प्रगती अग्रवाल, गुंजन अग्रवाल इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। तालुक्यातील दिव्यांगांना स्माइल चॅरिटीच्या वतीनं स्वेटर, कपडे, ब्लँकेट्स, पाणी बॉटल, शैक्षणिक साहित्य असं उपयोगी साहित्यांचं वाटप तथा सर्वांकरता अल्पोपहाराची सोय त्यांच्या वतीनं करण्यात आली। यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये श्री अपार साहेब म्हणाले की दिव्यांगांच्या उत्थानासाठी समाजानं गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे। त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रत्येक समाज घटकानं आपली जबाबदारी पार पाडण्याची आवश्यकता आहे असं मत व्यक्त केलं। तर शहर पोलीस ठाणेदार श्री अजित जाधव साहेब यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटलंय की दिव्यांग विद्यार्थी हा सामान्य विद्यार्थ्यांबरोबर शिकून सक्षम बनू शकतो। त्याला गरज आहे फक्त अशा स्माइल चॅरिटीमधील फटकातील महत्त्वाच्या व्यक्तींची, ते दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनी करता असं कार्य करणाऱ्या सामाजिक उपक्रमाकरता मोठ्या मनानं पुढे यावं असं भावनिक उद्गार त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलंय। यावेळी सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी नृत्य, गीते, वक्तृत्व असे विविध कलाविष्कार सादर करून उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक करून शुभेच्छाही दिल्या। अशा विविध उपक्रमाची सांगता करत जागतिक दिव्यांग दिन सप्ताहाची सांगता करण्यात आली। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश बोधले, माध्यमिक युनिट विशेष शिक्षक यांनी केलेल्या कार्यक्रमाला गट साधन केंद्राचे चेतना मोटू, निखिल दिंडोकार, लक्ष्मण बोंद्रे, सचिन सुदामे, प्रमोद वानखडे, सचिन बनसोड, नितीन गुलाने, रवी पाटील यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिता इंगळे, विशेष तज्ञ यांनी केलाय। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे। हा विषय खूप छोटा आहे। तुमचा मुलगा एखाद्या स्पेशली एखाद्या विशिष्ट विषयात मागत असतो, परंतु एखादा मुलगा की त्याला देवानच काहीतरी निसर्गात जन्मतात देतानाच त्याला एखादा विशिष्ट अवयव कमी दिलेला आहे किंवा त्याची बुद्धीची जी क्षमता आहे ती कमी दिलेली आहे आणि त्याचं जन्मभर संगोपन करावं लागणार किंवा त्या मुलाला वेगळ्या पद्धतीने वाढवावं लागणार, ही भावना आणि त्यातल्या त्यात असणारी घरातली गरिबी, त्या जर दोन गोष्टी एकत्र आल्या तर मला वाटतं की याच्यापेक्षा मोठं संकट दुःख कुठलंच नाही आहे। आणि या अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही समाजातून त्यांना एक मदतीचा हात देत असेल, एक आशेचा किरण दाखवत असेल, एक त्यांना उभारी देत असेल की नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत, मान्य आहे तुमचं दुःख आम्ही घेऊ शकत नाही, परंतु तुमच्या दुःखाला कमी करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न आम्ही करू शकतो, तर ही जी बाब जी आहे ही बाब करणारे आपण आणि आपल्या माध्यमातून हातवणारा प्रोग्राम हा निश्चितच इतरांसाठी सुद्धा डोळे उघडवणारा, त्यांची संवेदना जागवणार आहे। आज एखादा मुलगा दिव्यांग असेल, त्याला हात नाही, पाय नाही किंवा त्याला दिसत नाही, परंतु त्याचं बुद्धिमत्ता चांगली असेल तर ही कॅन सर्वाईव्ह, तो त्याच्या स्वतःच्या भरोशावर तो एक चांगलं जीवन जगू शकतो। आपल्याला माहिती आहे की शासकीय नोकरीमध्ये सुद्धा दिव्यांगांना 3% आरक्षण आहे। त्याचबरोबर जर आपल्या सर्वांच्या पाहण्यात एखादा चित्रपट आला, एक चित्रपटाचं नाव सांगतो, त्या चित्रपटाचं नाव श्रीकांत, जर आपण बघितला असेल तर निश्चित बघा। श्रीकांत हा एक चित्रपट जो आहे तो मुलांनी त्यांच्या पालकांनी पण बघावा। एक
जन्मतः अंध मुलगा की त्याच्या आई वडिलांना असं वाटतं की आता ह्या अंधाऱ्या मुलाचं काय करावं, याचं भविष्य पुढं काय होईल. अक्षरशः त्याचं जीवन संपवायला त्याचे वडील निघतात. परंतु नंतर एक त्याला ते संपवत नाही, त्याला लहानाचं मोठं करतात आणि तो मुलगा एवढा हुशार निघतो की तो अंधारा असून 12वी 10वी 90-95% पेक्षा जास्त मार्क्स घेतो. त्याला भारतामध्ये अंध असल्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये कोणत्याच कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळत नाही. त्यासाठी तो कोर्टामध्ये त्याची टीचर त्याच्यासाठी लढाई करते. शेवटी भारतीय शिक्षण व्यवस्था ही त्याला न्याय देऊ शकत नाही, म्हणून तो अमेरिकेतील जगप्रसिद्ध अशा MIT नावाचे एक इन्स्टिट्यूट आहे, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT, तिथे त्याला ऍडमिशन मिळते आणि तिथे ब्रेल लिपीतून तो शिकतो. आणि शिकल्यानंतर अतिशय हुशार तो मुलगा भारतामध्ये येतो आणि भारतामध्ये APJ अब्दुल कलाम यांच्या जे सिलेक्टेड 25 तरुणांमध्ये त्याचं एक नाव होतो आणि तो APJ अब्दुल कलामशी भेटतो आणि तो सांगतो की मग मला सुद्धा तुमच्यासारखं भारताचा राष्ट्रपती बनायचं आहे. आणि ही एक मोठी दृष्टी किंवा ही एक विजन घेऊन एक अंध व्यक्ती सुद्धा त्याचं जीवन जगू शकतो. तो नंतर चांगला उद्योगपती होतो. आपल्या सर्वांनी तो चित्रपट बघावा आणि ती खरी स्टोरी आहे, ती काही खोटी स्टोरी नाहीये. आज तो व्यक्ती मला वाटतं तेलंग. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.